हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर गुरुवारी आहे ना स्पृहाचा बोरनान मी करून घेतलं. तर त्याच्या छोट्या छोट्या ज्या काही क्लिप्स आहेत, जे काही मी डेकोरेशन केलेलं आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर हे असं जे डेकोरेशन आहे ना, तुम्ही हळदी कुंकवासाठी देखील करू शकता. म्हणजे आता मी जो पतंग आहे त्या पतंगावरती स्पृहाचे बोरनान असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही हळदी कुंकू असं छानपैकी पतंग बनवू शकता. तर हे अशा पद्धतीने आहे ना, मी भिंतीला डेकोरेट केलं होतं आणि मी भरपूर फुलं पण घेऊन आले होते, म्हणजे बाहेर रांगोळी काढण्यासाठी. आणि ज्या पाटावरती मी स्पृहाला बसवणार आहे ना, त्या पाटाला देखील छान असं फुलांनी सजवणार होते. आणि या ज्या तुम्हाला माळा दिसत आहेत ना, ह्या माझ्या माळा खूप जुन्या आहेत आणि मी म्हणजे भरपूर वर्ष झाले कुठलंही डेकोरेशन करायचं असेल तर या माळांचा वापर करते. खूप छान दिसतात. तर दिवाळीमध्ये आहेत ना, मी हे दिवे तुम्ही बघितलं असतील माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे दिवे घेऊन आले होते, तर त्यातलं वॅक्स संपलं होतं, म्हणून मग मी याच्यामध्ये आहे ना तूप टाकून आपल्या ज्या फुलवाती आहेत ना त्या लावल्या होत्या. आणि खूप छान, म्हणजे मी हे टाकले नाहीत दिवे. तर बघा, हा असा तुम्ही देखील वापर करू शकता. जर तुमचे पण असे जर दिवे असतील ज्याच्यामध्ये जे मेण आहे ते संपलं असेल ना, तर तूप टाकून फुलवात टाकली ना, तर हे दिवे आपण परत रियूज करू शकतो. तर हे जे दिवे आहेत ना, मी बाहेर रांगोळी काढणार आहे त्याच्यावरती ठेवण्यासाठी बनवते. छान वाटतं आणि संध्याकाळी आपण हळदी कुंकू वगैरे करताना बाहेर असे छान दिवे लावले तर छान दिसतं. तर बाहेर देखील रांगोळी आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीची काढायचा विचार केला होता. तर तसे फोटो देखील मी सोबत ठेवले होते आणि तशा पद्धतीने रांगोळी बनवायची होती. तर आपल्या इथे सगळीकडे आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे रांगोळीचा, फुलांच्या रांगोळीचा. तर म्हटलं आपण देखील तसंच काहीतरी ट्राय करूया. तर आज आणि भरपूर फुलं आणली होती, पण काय झालं, ती फुलं आहेत ना, काय माहिती, म्हणजे त्याच्या पाकळ्या खूप निघत होत्या. तर मग मी बाकीचं जे डेकोरेशन आहे ते पाकळ्यांनीच केलं, पण बाहेर जी रांगोळी मला काढायची होती ना, ती मी फुलांमध्ये काढलेली आहे. तर बायकांचा कार्यक्रम आहे म्हणून इथे अशी छान नथच्या डिझाईनची मी रांगोळी बनवलेली आहे. आणि फुलं मला सेम कलरची हवी होती, व्हाईट आणि रेड किंवा येलो आणि रेड. पण तेवढे फुलं नव्हते, म्हणजे मी आणले होते भरपूर, पण त्याच्या पाकळ्या खूप निघत होत्या, म्हणून मग जसा कलर भेटला तसे मी केलेलं आहे. तर इथे नथ बनवलेली आहे. खूप छान वाटत होतं, म्हणजे सगळेच विचारत होते की कुठून सुचलं म्हणून. तर असंच सगळ्यांचे स्टेटस बघते आपले, खूप छान हळदी कुंकू करतात, रांगोळी काढत आहेत, तर म्हटलं तसंच काहीतरी करूया. तर ही अशी छान अशी माझी नथ रेडी झालेली आहे. तर इथे आहे ना सेफ्टी डोर आहे ना, तर खाली आहे ना जास्त जागा नाही आहे काही हे करायला, त्याच्यामुळे मी एक साईडला नथ बनवलेली आहे फुलांची. आणि इथे हे जे माझं स्टिकर आहे ते लावून घेते. तर हे स्टिकर बघा मला भरपूर कामी आलं, म्हणजे रांगोळी म्हणून मी आत्ता लक्ष्मीपूजनसाठी, त्याच्यानंतर आपलं मार्गशीर्ष महिन्यासाठी आणि आता हळदी कुंकवासाठी वापरते. तर भरपूर यूज झालेला आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर वाटतं. आणि असं काहीतरी युनिक करायला मला खूप आवडतं. म्हणून मग मी करते. आणि रांगोळी तर आपण काढतोच, पण म्हटलं आत्ता हे पण लावूया, छान दिसत होतं. हळदी कुंकवासाठी सगळ्या बायका आल्या होत्या आणि मी सगळ्यांना ब्लॅक कलर ची साडी किंवा ड्रेस घालून यायला सांगितलं होतं. तर सगळ्यांनी ऑलमोस्ट ब्लॅक कलरचे ड्रेस आणि साडी नेसून आले होते. छान वाटत होतं. तर इथे आहे ना, मी सोफा थोडासा हलवून आहे ना, ही जी भिंत आहे ना ती पूर्ण रिकामी करून असं छानपैकी छोटंसं डेकोरेशन केलं होतं. आणि पाटाच्या इथे आता मी आता थोडंसं, म्हणजे रांगोळी नाही काढू शकत, कारण रांगोळी जर काढली असती तर स्पृहाने सगळी ती पसरवली असती. म्हणून मी आहे ना फुलांनी तो जो पाट आहे ना त्याला सजवलेला आहे. तर जसं जमेल, जसं सिंपल वाटेल तशा पद्धतीने मी इथे पाट जो आहे ना तो सजवलेला आहे. तर मला आहे ना पाटाच्या शेजारी फुलं ठेवायचे होते, पण काय माहिती फुलांच्या पाकळ्या निघत होत्या, म्हणून मग मी सगळ्या पाकळ्या काढूनच पाकळ्यांनी छान असं डेकोरेट करून घेतलं. आणि भरपूर काय काय ठरवलं होतं काय काय करायचं आहे, पण माहिती आहे का, ऐन टायमाला मुलं आहेत ना चिडचिड करतात. आणि तिचं देखील तसंच झालं. मी या डेकोरेशनच्या मध्ये लागले, त्याच्यामुळे दुपारी तिच्या झोपण्याकडे जास्त काही लक्ष दिलं नाही. तर ती संध्याकाळी भरपूर चिडचिड करत होती. तरी पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करून दिल्या. पण एवढंच की ती आहे ना पाठावरती बसायला मागत नव्हती, आणि तेव्हाच ऐन टायमाला 7 वाजता ती झोपायचं म्हणत होती.
त्याच्यामुळे ना तिने बरीच चिडचिड केली. मग नंतर आहे ना तिला मग कसं तरी फोन देऊन वगैरे बसवलं आणि बोरनान करून घेतलं. तर समईला देखील मी इथे छान पद्धतीने डेकोरेट करायचा विचार केला. तर ही समई आहे ना मला हॉलमध्ये ठेवायची होती, पण म्हटलं हॉलमध्ये सगळ्यांना बसायला जागा आणि सगळं काही होणार नाही, तर म्हटलं देवघरामध्येच आपण हिला डेकोरेट करूया. तर हे जे डेकोरेशन आहे ना, आपण भरपूर फोटोज वगैरे बघतो, स्टेटस बघतो, तर त्याच्यातून काहीतरी असं नवीन करावंसं वाटलं तर ते केलेलं आहे. तर इथे बघा पानांनी असं साईडला खूप छान असं सजवलेलं आहे आणि असंच मी डेकोरेशन मार्गशीर्ष महिन्यात देखील केलं होतं. तर त्याची थोडीशी आयडिया घेऊन अशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे. तर सेम तसंच झालं. फुलांचा कलर मला सेम भेटत नव्हता, त्याच्यामुळे मग मी ॲडजस्ट करत होते की वेगळ्या पद्धतीने त्याला कलरफुल फुलांनी डेकोरेट करावं. तर पाकळ्याच जास्तीत जास्त वापरलेल्या आहेत. तर बोरनांसाठी जे मुरमुरे लागतात ना, त्यासाठी ही जी माझी जुनी उरली आहे ना ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये छान असं आता मी सगळं जे काही बोरनांना लागतं ते मी टाकलेलं आहे आणि बोरं पण टाकली. पण मी तेव्हा जेव्हा डेकोरेट करत होते तेव्हा विसरले. संध्याकाळी लक्षात आलं, तेव्हा मग मी नंतर बोरं देखील ॲड केलेली होती. तर इथे बघा असं छान वेगळ्या पद्धतीनं थोडंसं डेकोरेट करते. तर हे आहे ना, मुरमुरे वगैरे जास्त वाया घालवायला नाही आवडत. त्याच्यामुळे ना आम्ही काय केलं, म्हणजे मी एकदाच सगळ्यांना एकच मुठ्ठी टाकायला लावली. कारण मग म्हणजे कसं हे वाया जातं शेवटी आपण खाली टाकलं. मागच्या वेळेस मी आहे ना खाली एक सतरंजी टाकली होती आणि त्याच्यावरती हे सगळे मुरमुरे पडले होते. तर ते उचलून लगेच ठेवून आहे ना मी दुसऱ्या दिवशी त्याचं तुम्हाला जर माहिती असेल तर मुरमुऱ्यांचं सुशिला बनवतात आमच्याकडे. त्याला आम्ही सुशिला म्हणतो. म्हणजे पोह्यासारखंच बनवतात मुरमुरे भिजवून, म्हणजे त्याला आपण व्यवस्थित धुवून घेतो. तर मी ते बनवलं होतं. पण ह्यावेळेस आहे ना खाली मी काहीच टाकलं नाही. मला नंतर वाटलं की मी टाकायला पाहिजे होते, पण ते राहून गेलं आणि विसरून पण गेले मी. तर मग हे मुरमुरे वाया जाणार होते, त्याच्यामुळे खूप थोडे मुरमुरे आम्ही वापरले बोरनांसाठी. तर खाली आहे ना सोसायटीमध्ये प्राजक्ताच्या फुलांचं झाड आहे. तर तिथून मी जी फुलं खाली पडली होती ना ती घेऊन आले होते आणि त्याच्याने देखील ते छान पद्धतीने डेकोरेट केलं होतं. तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं? सिम्पल पण छान असं डेकोरेशन केलं होतं, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढे आहे ना मी गुलाबांच्या पाकळ्यांचा स्वस्तिक देखील बनवला, पण ते मला नंतर सुचलं, म्हणजे मी सगळं रेडी वगैरे झाल्यानंतर मग मी ते केलं. तर पहिल्या वर्षीचं जे बोरनान होतं ना, तेव्हा मी पैठणी साडी नेसली होती ब्लॅक कलरची आणि तिला त्याच पॅटर्नमध्ये पैठणीचा ड्रेस शिवला होता. तो माझ्या नंदेने गिफ्ट केला होता, तर तो मी तिला घातला होता. आणि यावर्षी मी इरकल आणि तिला देखील इरकल असा म्हणजे ह्याला काय म्हणतात, चोली घागरा असं म्हणतात, तर ते माझ्या दीदीने पाठवलं होतं. तर ते घातलं होतं. म्हणजे दोघींचं एकदम परफेक्ट मॅच झालं होतं. फक्त एवढंच आहे की तिचा जो काठ आहे ना तो गुलाबी होता आणि मला जी इरकल साडी भेटली ना ती रेड काठाची होती. पण तरीही ऑलमोस्ट मॅच झालं होतं, छान वाटत होतं. आणि ज्यांना बोलवलं होतं त्या सगळ्या आल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की सगळ्यांनी ब्लॅक घालायचं, साडी किंवा ड्रेस, कारण प्रत्येकाकडे ब्लॅक कलरची साडी असते असं नाही. माझ्याकडे ना मोत्यांची भरपूर अशी ज्वेलरी आहे, म्हणजे कानातले, गळ्यातलं. आणि मी परत शॉपमध्ये गेली की मी त्यातलंच काहीतरी घेते. तर हा जो हार आहे तो मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे.
तर तो मी संक्रांतीच्या दिवशी नव्हता घातला, आज घातला आणि त्यासोबत वेल आणि कानातले देखील त्यालाच मॅचिंग असे वेगळे घातलेले आहेत. तर असं झालं छान आणि छोटंसं चिवचं बोरनान जे दुसरं आहे. आणि आपण म्हणतो की म्हणजे भरपूर काय काय करायचं, पण तुम्हाला माहिती असेल डेकोरेशनपासून सगळं काही करण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि ही लहान आहे, हिचं सगळं करून नंतर माझं मध्ये भरपूर वेळ गेला. तर इथे आहे ना सगळं झाल्यानंतर म्हणजे मला आहे ना पहिले व्हिडिओ शूट करायची होती पण नाही जमलं. तर सगळ्यात शेवटी म्हणजे बोरनान झाल्यानंतर व्हिडिओ शूट केलेली आहे. त्याची छोटीशी क्लिप तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.